कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विश्वविक्रमी कामगिरी करणारे व करिअर मार्गदर्शक विजय नवले सर यांना विनंती की आपण आज आपल्या आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मगाशी प्रतिमा पूजन करत असताना, दीपप्रज्वलन करत असताना येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष झाल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर यांचं कार्य केवळ महाराष्ट्रात नाही, आपल्या बांधवांसाठी नाही, तर संपूर्ण जगामध्ये एक आदर्श असं मानलं जातं. ते यासाठी मानलं जातं की न्यायी भूमिका घेऊन आदर्श प्रशासन कसं चालवायचं आणि स्वतः देखील सैन्याचं नेतृत्व कसं करायचं आणि सर्व रयतेसाठी एक आदर्शभूत अशा पद्धतीची रचना कशी करायची हे काम अहिल्याबाई होळकर यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं. आणि म्हणून आज आपण त्यांच्या तसबिरीला ज्यावेळेस वंदन केलं तेव्हा मला असं वाटतं की आपल्यासाठी हे आदर्श, आपल्या बांधवांसाठीचे आदर्श आहेत. आज त्यांचंच कार्य आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये करायचंय. 10वी असेल, 12वी असेल, पदवी असेल, त्याच्याही पुढे असेल. आणि मी तर म्हणेल की करिअर हे फक्त 10वी 12वी साठी नाहीये, ते सगळ्या वयोगटातल्या सगळ्या लोकांसाठी आहे. इथे पालक जमले, त्या पालकांना सुद्धा उद्या पुढे काय करायचं आणि माझ्या करिअरमध्ये माझी अजून प्रगती कशी करायची हा मुद्दा आहेच आहे. त्यामुळे करिअर हा काही फक्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा नाही, सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्याच तसबिरींचं आपण नमन केलं तेव्हा हेच आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हे आदर्श पुढे घेऊन जाताना आजच्या काळातली जी आव्हानं आहेत ती देखील पाहायची. या आव्हानांमध्ये कदाचित काल परवा लागलेला नीटचा निकाल असेल, त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी लागलेला सीईटी परीक्षेचा निकाल असेल. आपण पाहतोय की आता आयसरचा देखील निकाल लागतो आणि आमच्या देशाच्या बांधणीमध्ये जे लोक युवक युवती असणार आहेत ते यांनी कशा पद्धतीने वाटचाल करायची. मला तर असं वाटतं की प्रत्येकाचंच अभिनंदन आहे. 10वी मध्ये कमीत कमी मार्क पाडून सुद्धा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं देखील अभिनंदन आहे आणि 96% वाल्याचं पण अभिनंदन आहे. मी कार्यक्रमाला जात असतो, काही वर्षांपूर्वी मी कार्यक्रमाला गेलो. त्या कार्यक्रमामध्ये 500 पैकी 500 मार्क असलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार होता. तो विद्यार्थी एकदम चुनचुनी छोटा विद्यार्थी पळत पळत आला आणि सूत्रसंचालक मॅडमनी त्यांचं फार मनापासून कौतुक केलं. आता इथं सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांचंही मला कौतुक वाटतंय. खूप छान पद्धतीने त्या बोलतायत. हे देखील करिअर आहे, सूत्रसंचालन हे देखील करिअर आहे. तर तो मुलगा पळत आल्यानंतर त्यांनी उल्लेख केला की 500 पैकी 500 मार्क या मुलाला मिळालेले आहेत. आम्ही व्यासपीठाने त्याचं स्वागत केलं, सत्कार केला. सत्कारामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्या, म्हणजे शाल असते, श्रीफळ असतं, ट्रॉफी असते. आजही आपण पाहतोय की प्रतिमा आपण देणार आहोत. तर ते सगळं देत असताना मी त्याच्याशी सहज संवाद साधला. म्हणला रे गड्या तू हुशार दिसतोस रे, 500 पैकी 500 मार्क पडले. तर त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया अशी होती, नाही नाही म्हणलं मी नॉर्मलच आहे, नॉर्मलच आहे म्हणलं. मी हात त्याचे आभाळाला लागले नव्हते, पाय जमिनीवरती होते. मी त्याला तरी याच्यातून त्या नाशिक डोल चालला होता, टाळ्या वाजत होत्या, त्याच्यातून मी त्याला विचारलं की वडील काय करतात. त्यांनी मला सांगितलं वडील माझे बांधकामावरती गवंडी म्हणून काम करतात. 500 पैकी 500 मार्क. मग मी त्याला म्हणालो की कसे काय मिळाले एवढे मार्क. तर तो विद्यार्थी आता समोर 4-5 हजार विद्यार्थी लोक पालक बसले, सगळे बसलेत. मला म्हणाला नंतर बेटा सांगतो. तो सेलिब्रिटीज ना, खरंच सेलिब्रिटी आहे. 500 पैकी 500 मार्क, पहिला नंबर काढणं सोपं नाही. ती गेला. आपला असाच कार्यक्रम होता की कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या व्यवस्था आणि सगळं मी त्याला शोधल्यानंतर मी त्याला म्हणलं की साहेब जरा थोडं सांगा कसे मार्क पडले. आणि मग त्या मुलाने सांगितलं, तो म्हणाला मी 9वी पर्यंत मला एक 80च्या घरात मार्क पडत होते, 80-85. पण म्हणलं मी ठरवलं की आता आपल्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे 10वीची परीक्षा आहे. खरं तर असा निर्धार आहे ना प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात केला पाहिजे. पालकांनी सुद्धा असा निर्धार प्रत्येक टप्प्यावरती केला पाहिजे की आता काहीतरी संकल्प सोडू. तो म्हणाला की मी ठरवलं की नुसतं इमोशन्स नाही करायचे, ऍक्शन प्लॅन द्यायचा. काय ऍक्शन प्लॅन द्यायचा. तो म्हणाला मी असा विचार केला की एक गणित जर सोडवलं तर ते गणित नुसतं एकटं सोडवायचं नाही, ते गणित खाली 3 वेळा परत बघून सोडवायचं. एकच गणित पुन्हा 3 वेळा सोडवायचं. एक फॉर्म्युला जर लिहिला
तर तो फॉर्म्युला पान संपस्तोपर्यंत पुन्हा पुन्हा लिहायचा. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ इटी स्क्वेअर, एस इज इक्वल टू युटी प्लस, म्हणला पूर्ण पाठच होतो तो फॉर्म्युला. तिसरी गोष्ट, आकृती जर काढायची असेल तर ती आकृती पुन्हा 3 वेळा बघून काढायची. त्याचं कारण तो म्हणाला, बरेच विद्यार्थी नुसती आकृती बघतात आणि परीक्षेत जाऊन लिहायचा प्रयत्न करतात. या विद्यार्थ्यांना ते सगळं आकलन झालेलं नसतं. तो म्हणला, मी असा अभ्यास केला आणि असा अभ्यास केल्यामुळं विषय आवडत नव्हता तो आवडायला लागला आणि जिथे चुकत होतं तिथलं चुकणं बंद झालं. मला असं वाटतं की हे सगळ्यांना मान्यच आहे की आपण एखादी आरती करतो, ती आरती पुन्हा पुन्हा केलेली असते. आता व्यासपीठावरच्या समजा कोणत्याही व्यक्तीला मी जर म्हटलं की 12चा पाढा म्हणून दाखवा, मला पूर्ण खात्री आहे यातली कोणतीही व्यक्ती म्हणेल की 12 के 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौका 48. त्याचं कारण यांनी 25-30 वर्षापूर्वी म्हटलेला पाढा अजूनही त्यांना येतो. आम्ही कुणी हुशार आहेत असं आम्ही दावा करत नाहीये. इथे बसलेले पालक सुद्धा हुशार आहे म्हणून नाही, मेमरी आहे म्हणून नाही, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केली तर ती पक्की होते. आणि इथून पुढे आता काहींचे प्रवेश झाले असतील, काहींचे प्रवेश व्हायचे असतील. मला पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला सांगायचंय की असं पुन्हा पुन्हा जर काम केलं तर पक्क होतं. जसं आपली आई आपल्या घरामध्ये भाकरी करते, ती भाकरी खाली न बघता जरी थापटलं नुसतं तरी सुद्धा भाकरी गोलच होते. ती गोल होते त्याचं कारण तिने काही भूमितीचा कुठला कोर्स केलेला नाहीये, टू मेक रोटी, टू मेक भाकरी इन गोल शेप. पण ते का गोल होतं त्याचं कारण आहे की तिने आतापर्यंत 10,000 वेळा भाकरी केल्यात. घरात भांडणं झाली तरी भाकरी गोलच होती, बाहेर पाऊस पडला तरी भाकरी गोलच होती, अरे लाईट जरी गेली तरी भाकरी गोल होती. मग हा नियम जर करिअरमध्ये लावला तर त्याचं उत्तर येतं. तर अॅक्युरेसी मध्ये काम करायचं असेल तर हे पुन्हा पुन्हा करा, हेच त्याच्यावरती उत्तर आहे, हेच त्याच्यावरती उत्तर आहे. ज्याला इथे बसलेल्या कुणाला असं वाटतं की मला जेईच्या परीक्षेत, नीटच्या परीक्षेत, सीईटीच्या परीक्षेत, वकिलीसाठीच्या क्लॅटच्या परीक्षेत इथे मॅडम बसल्यात, या एमपीएससीची परीक्षा, युपीएससीची परीक्षा यश मिळवायचे, उत्तर आहे इंटेलिजंट उत्तर नाहीये, उत्तर आहे पुन्हा पुन्हा कर. किशोर कुमार नावाचा एक गायक, मला असं वाटतं त्यांचं नाव घेतल्यानंतर ते एक कोण गायक होते असं म्हणायची गरज नाही. 87 साली त्यांचं निधन झालं. त्यावेळेस काही दिवसांपूर्वी त्यांच्या बायकोला ते म्हणाले होते की मैं एक ही बार मरूंगा और एक ही दिन मरूंगा लेकिन मरने के बाद हमेशा के लिए जिंदा रहूंगा, असं किशोर कुमार 87 साली म्हणाले होते. आजही गणेशोत्सवामध्ये, लग्नामध्ये, मिरवणुकीमध्ये जे गाणं लागतं ते किशोर कुमारचं डब केलेलं गाणं असतं, रिमिक्स केलेलं गाणं असतं. असं करिअर तुमच्या मृत्यूनंतर तुमचं कार्य चालू राहायला पाहिजे, याला म्हणतात करिअर. आपला पगार फक्त महिन्याच्या अखेरी संपतो त्याला करिअर म्हटलं तर मी म्हणेल की ते डेअरिंग झालं बरं का. म्हणजे इथे जे तसबिरी लावल्यात त्यांचे जर पूजन केलंय, आपल्या मृत्यूनंतर आपली पूजा केली जाते, आपलं नामस्मरण केलं जातं, आपल्या प्रेरणा घेऊन लोक काम करतात. तसं करिअर करता आलं तर, ते करिअर करता आलं तर आपल्याला त्याची पण प्रेरणा या ठिकाणी घ्यायला पाहिजे. कुठे ऍडमिशन मिळेल आणि कुठे मला पैसे जास्त मिळतील यापेक्षा मला कर्तृत्व कुठे दाखवता येईल असा जर विचार केला तर त्याला करिअर असं म्हणता येऊ शकेल. काल परवा मी एका कार्यक्रमामध्ये राजगुरुनगरला म्हटलं की IAS ऑफिसर होऊन दाखवा आणि असा IAS ऑफिसर व्हा की गरीबाची झोपडी जाळणारा अधिकारी होण्यापेक्षा गरीबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी व्हा. असं म्हणल्या समोरचा 5वीतला मुलगा म्हणाला तुकाराम मुंडे. याला म्हणायचं करिअर. अरे कितीतरी अधिकाऱ्यांनी काम केलं, परंतु हे काम जे आहे ते काम तुम्ही केलं तर गरिबांचं काम आहे. मला असं वाटतं की आपले सगळे समाज बांधव, खरं तर आपल्या समाज बांधवांमध्ये कौशल्य भयंकर आहे, हँड्स ऑन स्किल भयंकर आहे. मी पुरंदरचा, सासवडचा आहे. माझे वडील मला नेहमी सांगायचे की आपल्या समाज बांधवांपैकी एक व्यक्ती असे होते की ते पुरंदर किल्ल्याच्या पलीकडच्या डोंगरापाशी म्हणजे वीरजे वगैरे जो भाग आहे त्या साईडला होते. पंडित नेहरू जेव्हा आजारी पडले होते, त्यांना कुठेतरी छोटी गाठ आली होती, त्यावेळेस विमानाने अधिकारी आले होते प्रवास करत तिथे सासवडला जाऊन, पुरंदरच्या तिकडे जाऊन आपले समाज बांधव तिथं डोंगरात बसले होते. त्यांच्या झाडपाल्याचं औषध घेऊन ते पंडित नेहरूंसाठी तिकडे वापरलं होतं. हे जुनी स्टोरी ते सांगत होते. मला असं वाटतं की हे ज्ञान, अरे MBBS ची डिग्री न करता आम्ही त्या काळामध्ये आमच्या समाज बांधवांनी वैद्यकीय देखील काम केलेलं आहे आणि हे सगळं आदर्श घेऊन आपण पुढे होतो. मग करिअर म्हणजे नेमकं काय? रविवारी सुट्टी असताना ज्याला शनिवारी आनंद होतो त्याला करिअर म्हणता येईल का? पण होऊ शकतं, म्हणजे आठवडाभर काम केल्यावरती त्याला वाटेल ना की सुट्टी पाहिजे. तर ते गृहस्थाश्रमामधलं बॅलेन्स्ड करिअर आहे बरं का. गृहस्थाश्रमातलं बॅलेन्स्ड करिअर, प्रत्येकाला सुट्टी हवी. पण
तरी सुद्धा काही वेडी माणसं असतात ज्यांना रविवारी सुट्टी असताना सोमवारी आनंद होतो आणि असं वाटतं आता 8 दिवस मला म्हणजे 7 दिवस मला काम करायचे. मी असं म्हणेल की आपल्यापैकी काही विद्यार्थी जर असे झाले काय की काम वाढल्यानंतर आनंद मिळतोय अशी मुलं, आणि असं असतं का हो, काम वाढल्यानंतर आनंद मिळतो असं वाटतं का? समजा मॅडम तुम्हाला अचानक फोन आला की अमुक एक ठिकाणी काहीतरी मॅटर झालाय, तर मला असं वाटतं की मॅडम म्हणतील की येस मला जाऊन तिथं ते तपासलं पाहिजे, तिथं जाऊन मला यायलाच पाहिजे. जेव्हा उत्साहाने त्या जातील मला असं वाटतं की त्या जातात, म्हणून तर आपण आज या ठिकाणी सन्मानाने त्यांना आदर्श म्हणून बोलवलेलं आहे. याला म्हणायचं करिअर, याला म्हणायचं करिअर. पण एखाद्या डॉक्टरला समजा फोन केला रात्री 2:30 वाजता, एक ऍक्सिडेंट केस आहे, डॉक्टर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या, आणि जर एखादा व्यक्ती डॉक्टर असं म्हणाला, समजा एखादा व्यक्ती आत्ताच झोपलोय, जेवण करून झोपलोय, सकाळी उठतो 6, 6:30, 7 ला उठतो, चहा नाश्ता करतो आणि मग येतो, जरा पेशंटला निरोप द्या की तोपर्यंत जिवंत राहा, तर मग असं वाटेल की कदाचित त्या हॉस्पिटलला याला परत बोलायचं नाही. जो डॉक्टर म्हणेल की अरे ताबडतोब काम करायचंय, मला जायचंय, काम वाढल्यानंतर ज्याला आनंद मिळतो त्याला म्हणायचं करिअर. अरे एखादा कलाकार असतो, त्याला जर डायरेक्टरचा फोन आला की हमें और एक फिल्म बनानी है, अमिताभ बच्चनचा मी किस्सा सांगतोय, त्यांच्या घरी जाऊन मी गेलो बसलो, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की अजून 12 पिक्चर येत आहेत. बापरे, 83 वय. आणि ह्या अमिताभ बच्चनला मी कोरोनाच्या काळात पाहिलं होतं, आपण एक व्हॉट्सअपचा व्हिडिओ पाहिला होता की 26 वर्षाचा एक मुलगा डायरेक्टर अमिताभ बच्चनला डायरेक्शन देतोय की असं ऍक्टिंग करायची आहे आणि असा डायलॉग म्हणायचा आहे, आणि अमिताभ बच्चन लहान बाळासारखं त्याच्याकडे बघून ऐकतायत, रिसीव्ह करतायत, शिकतायत आणि ते डायलॉग म्हणतायत, साईडला जाऊन अरे चुकलं परत करतो असं म्हणतायत. शेवटपर्यंत अखंडपणे मी शिकत राहीन ही वृत्ती जर असेल तर करिअर होणार आहे. 12वीत मार्क पडले, इथे सत्कार झाला म्हणजे आता माझं करिअर झालं, तर कधी कधी असं होतं 10वीत 92 आणि 12वीत 64. असं आपलं होऊ नये. सतत काम अखंडपणे अविरतपणे करत राहायचं. मी सचिन तेंडुलकरचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यांनी सांगितलं होतं सकाळी उठल्यानंतर काय करता असा प्रश्न सचिन तेंडुलकरला विचारला होता, आणि तेंडुलकर साहेबांनी उत्तर दिलं होतं, सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटमधले खेळाडू, काय आलंय ही सगळी जेनझी आहे, माहिती आहे त्यांना सगळं, पण तरी सुद्धा त्यांना विराट कोहली माहिती असतं, जसं आपल्याला कुंदाप्पा विश्वनाथ माहित नव्हतं तसं. सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं की मी सकाळी उठल्या पहिल्यांदा काय करतो, तर उठल्यानंतर डोळे चोळले की पहिल्यांदा जातो बॅट पाशी, माझी जी आवडती बॅट जिथे ठेवली ती बॅट घेतो, घरातल्या नेट बॉलला प्रॅक्टिस चालू करतो. 500 स्ट्रोक झाल्याशिवाय मी थांबत नाही, आणि हे 500 स्ट्रोक झाल्यानंतर मग पाणी प्यायचं असेल, टॉयलेटला जायचं असेल, काय असेल तर त्यानंतर करतो. मला असं वाटतं की या पद्धतीने अशा पद्धतीने जर आपण वागलो तर बऱ्याच जणांमध्ये असं दिसतंय की सकाळी उठल्यानंतर मुलं पहिल्यांदा उठतात आणि बघतात मोबाईल. म्हणजे मी नुसतं मुलांबद्दल बोलत नाही, पालकांना आणि सगळ्यांबद्दलच बोलतोय. सचिन तेंडुलकर सांगतायत की माझं जे कार्य आहे ते कार्यासाठी मी सकाळी उठल्यानंतर पहिलं काम ते करणार, 500 स्ट्रोक खेळणार. अरे म्हणून तर करिअरचे अच्युत आपण ज्याला म्हणतो की सगळ्यात वरिष्ठ पॉइंटला आपण जाऊ शकतो. हे असं करिअरच्या दिशेने आपण जावं यासाठी या ठिकाणी आजचा कार्यक्रम ठेवलाय. मला सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक तर करायचंच आहे, पण मला काही गोष्टी सुद्धा थोडक्यात सांगायच्यात, कारण कार्यक्रम मोठा आहे, सगळ्यांनाच बोलायचंय. माझ्याकडे एकदा काउन्सिलिंगसाठी एक कुटुंब आलं. त्या कुटुंबामध्ये वडील होते, आई होती आणि त्यांची 2 मुलं. मुलगा जरा मोठा होता आणि मुलगी जरा छोटी होती. तर वडील आत आले म्हणाले मला, थोरल्या मुलाला इंजिनियर केलं, धाकटीला डॉक्टर करणार. म्हणलं बसा ना, कशासाठी आलात? तो म्हणलं आम्ही जालन्यावरतून आलोय तुमच्याकडे, तुमचं नाव ऐकून. मी म्हणलं पण येण्याचं कारण काय? तर ते म्हणले की 2 वेळा नीटची परीक्षा दिली, तिसऱ्यांदा देऊ को नको विचारायला आलोय. म्हणलं आधी मला विचारलं होतं का? ते म्हणले नाही आधी नव्हतं मला विचारलं, आता सांगा तुम्ही. म्हणलं मला हे सांगा तुमच्या मुलीला पहिल्या अटेम्प्टला किती मार्क पडले? तर ते एकदम हुशारकीने सांगितलं त्यांनी, म्हणले 90 मार्क पडले. आता जाणकारांना मला सांगायचं आहे की 90 मार्क 100 पैकी नव्हते, 720 पैकी होते. मग मी त्यांना म्हणलं दुसऱ्या अटेम्प्टला किती मार्क पडले? ते म्हणाले 80 पडले. म्हणलं मग आता
ते म्हणले तुम्ही जर म्हणत असताल तर तिसऱ्यांदा बसवतो तिला परीक्षेला. मी म्हणलं का? परत त्यांचं ते नेहमीचे वाक्य, थोरलेला इंजिनियर केला धाक तिला डॉक्टर करणार. मी म्हणलं जरा आपण मुलीशी बोलूयात का? ती मुलगी बिचारी बारीक तोंड करून बसली होती. मी त्या मुलीला म्हणालो की ताई तुला न आवडणारा विषय कोणता? तुला न आवडणारा विषय कोणता? तर त्या मुलीने वडिलांकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली बायोलॉजी. मी कपाळावरती डोक्यावरती हात मारून घेतला. म्हणलं अरे बायोलॉजी तुला आवडत नाही? बरं वडिलांना याचा अर्थ काय कळलाच नाही? ते म्हणले काय हरकत नाही, परत परीक्षेला बसवतो. म्हणलं जरा थांबता का तुम्ही? जरा दम घेता का? करिअर तिला करायचंय. मग मी तिला म्हणालो की अरे जर तू मॅथमॅटिक्स घेतला असता ना तर तुला सीईटीच्या परीक्षेला बसून किमान इंजिनिअरिंगला जाता आलं असतं. कारण इंजिनिअरिंगला साहेब 2 मार्क पडले तरी ऍडमिशन मिळतं. माहिती आहे ना, पर्सेंटेज 2 मार्क जरी पडले तरी मागच्या वर्षी 6,000 जागा शिल्लक राहिल्या सगळ्यांना दिल्यानंतर. काही घाबरायची गरज नाही इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणारे इथं कोणी बसले असतील तर. तर त्या मुलीला मी म्हणालो की तू मॅथ्स घेतला असता तर बरं झालं असतं. तर त्या मुलीने अंगात जीव आणून मला उत्तर दिलं. ती म्हणली सर तुम्हाला आठवत नसेल मागच्या वर्षी मी जून महिन्यामध्ये तुम्हाला मी फोन केला होता यांना न सांगता, आणि फोनवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की मला नीटची परीक्षा अवघड जाते. त्यावेळेस तुम्ही मला सुचवलं होतं की मॅथ्स तू घे. त्यामुळं मी घरात चर्चा न करता मॅथमॅटिक्सला टिक केलं होतं. मी मॅथ्स घेतलेला आहे. मला बरं वाटलं, त्या वडिलांपेक्षा मला जास्त बरं वाटलं. मग मी म्हटलं की बा आता सीईटीची परीक्षा जवळ आली. ती म्हणली सर मी तयारी करणार आहे. आणि महिन्या 1.5 महिन्यांनी त्या मुलीचा मला फोन आला. सीईटीचा निकाल लागला. कॅक प्रोसेसमध्ये मला पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. गोड गंगेत मिळाला. काय महत्वाचा मुद्दा आहे? आई वडिलांनी मुलांशी चर्चा केली पाहिजे का नको? बाबा तुला कोणतं आवडतं काय आवडत नाही. काय होतं माहिती का, मुलांच्या स्वभावांप्रमाणे पण करिअर निवडायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता बोलका व्यक्ती जर असेल तो वकील होऊ शकतो, तो मार्केटिंग मध्ये जाऊ शकतो, तो माझ्यासारखा प्राध्यापक आणि भाषण करणारा होऊ शकतो. आता अबोल असेल तर त्यांनी नाराज व्हायची काही गरज नाहीये. कारण गंमत बघा कशी आहे, बोलका व्यक्ती वकील होतो, अबोल व्यक्ती न्यायाधीश चालतो ना. कारण न्यायाधीशांना जास्त काही बोलायचंच नाही, त्यांना फक्त शेवटचा निर्णय द्यायचा आहे. बरोबर आहे? मार्केटिंगचा व्यक्ती बोलका असतो, पण डिझाईन इंजिनियर हा कमी बोलणारा चालतो. एअर होस्टेस जास्त बोलकी पाहिजे, पायलट कमी बोलणारा चालेल. पायलट कुणाशी बोलणार आहे? ढगांशी बोलणार आहे का? सर्जन कमी बोलणारा चालेल. त्याचं कारण समोर आलेलं पेशंट बेशुद्ध आहे, भूल दिलेलं आहे, त्याच्याशी काय बोलणार? पाऊस झाला का? त्यामुळे सर्जनने नाही बोललं तरी चालणार आहे. पण फिजिशियन जो असेल क्लिनिकवरती बसलेला त्याने मात्र बोलकं असलं पाहिजे. गणिताचा शिक्षक कमी बोलणारा चालेल, पण इंग्लिशचा शिक्षक जास्त बोलणारा पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांना करिअरच्या निवडीमध्ये त्यांच्यानुसार स्वभावानुसार आपण निवडून देऊ शकतो करिअर. मी नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो काउन्सिलिंगला आल्यावर की तू कसा आहेस मला जरा सांग. मी असे कागदावरती पॉइंट्स लिहितो. त्याला मी विचारलं की तुला बसून काम करायला आवडेल का फिरून काम करायला आवडेल? ज्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मला फिरून काम करायला आवडेल तर त्याच्या माथी सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर मारलं पाहिजे का? तो काय असं हातात लॅपटॉप घेऊन असं चालत चालत जाणार आहे का? तो फिरायला आवडतं त्याला, याचा अर्थ तो ट्रॅव्हल्स टुरिझम मध्ये जाऊ शकतो, तो सामाजिक कार्यकर्ता होऊ शकतो. आपण काकडे साहेब आपण प्रवास करत असताल, तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल, याचा अर्थ हे करिअर तुम्हाला का आवडतं त्याचं कारण त्याच्यामधला दुसरा पार्ट पण तुम्हाला आवडतो. मी आता व्याख्यानाला प्रवास करतो, मला काही लोक म्हणतात फार फिरावं लागतं ना. अरे म्हणलं तोंड असं वाकडं काय केलंय? फार फिरावं. मला फिरायला आवडतं, मला गाडी चालवायला आवडती, फिरणं हे माझं काम आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या दृष्टीने लायकिंग काय आणि नॉन लायकिंग काय हे जर कळलं तर खूप महत्वाचं आहे. तुमच्या क्षमता काय हे पण कळलं पाहिजे. मॅथ्स कच्चं असेल तर कोणतं करिअर आणि भाषा पक्की असेल तर कोणतं करिअर, हे चर्चा मी तर म्हणेल मी जरी काउन्सिलर असलो ना, करिअर काउन्सिलर, तरी माझ्याकडे पण येऊ नका. घरात बसून ही चर्चा करू शकता आणि मग करिअरचा निर्णय आपण घेऊ शकता. त्यामुळं मी म्हणेल की आवड, क्षमता आणि पात्रता या 3 गोष्टींचा विचार करावा. जे आवडतं त्याच्यात जावं. आम्ही एक छोटा फॉर्म्युला केलाय LCH. एल म्हणजे काय? लायकिंग. जे आवडतं त्याच्यात नक्कीच जायला पाहिजे. कारण काय? चेहऱ्यावरती कायम स्वरूपी स्माईल दिसेल. आता मी भाषण करतोय, तुम्ही पाहिलं असेल मी पहिल्या पॉईंट पासून शेवटच्या भाषणाच्या शेवट मी आनंदीच दिसणार आहे, कारण मला भाषण करायला आवडतं. ज्या बाईला स्वयंपाक करायला आवडतं, पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी करून खायला घालायला आवडतं, ती बाई स्वयंपाक करताना घाईघाईत का करताना चेहऱ्यावर स्माईलच असतं आणि मग पदार्थाला गोडी असते.
कोथिंबीर जरी टाकली नाही, कढीपत्ता जरी टाकला नाही तरी पोहे हे रुचकर बनतात, कारण आवडीने केलेलं काम आहे. मग आम्हाला, मी ज्यासाठी नोकरी सोडली आणि अशी व्याख्यानं करतोय त्याचं कारण आहे, मला माझं एक स्वप्न आहे देशाबद्दलचं. ते स्वप्न असं आहे की आम्हाला आनंदी लोकांचा देश बनवायचा आहे. आनंदी लोकांचा देश, समाधानी आणि आनंदी लोक. कधी बनेल? जेव्हा आमच्या देशातले तरुण हे आवडीच्या क्षेत्रात काम करतील, तेव्हा आनंदी लोकांचा देश बनून जाईल आपला. मग असं होऊ शकतं 20 वर्षांनी ऑस्ट्रेलियातला एखादा व्यक्ती न्यूझीलंडच्या व्यक्तीला विचारेल, विच इज द कंट्री व्हेअर मोर हॅपी पीपल आर देअर, असं इंग्लिशमध्ये विचारेल, तेव्हा पलीकडचा केनियाचा माणूस सांगेल, ओ दॅट इज इंडिया, दॅट इज इंडिया. भारतामध्ये आनंदी लोक असतात, आनंदी लोक. मग आनंदी लोक का? कारण हे जीवन आपल्याला आनंदाने जगायचंय, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्याला आता सुराज्य करायचंय. मग हे सुराज्य करण्यासाठी आवडीने जर त्या कार्यक्षेत्रात गेलो तर आपल्याला किती पण काम आलं तरी आपण काम करायला तयार राहतो. परवा मी एक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्रिकोणाच्या वरच्या बाजूला जर आपण असू, करिअरच्या त्रिकोणाच्या वरच्या बाजूला जर असू, तर ते क्षेत्र कोणतं पण असू देत, ते इंजिनिअरिंग असू देत, फार्मसी असू देत, मायक्रोबायोलॉजी असू देत, मेडिकल असू देत, उद्योजकता असू देत, त्या करिअरमध्ये आपण सक्सेसफुलच होणार. पण त्या त्रिकोणाच्या तळाशी जर आपण असू तर मात्र करिअर होणार नाही. अमिताभ बच्चन यांना मी एक प्रश्न विचारला की कोणती एकच गोष्ट तुम्ही आम्हाला सांगताल की जी मला विद्यार्थ्यांना सांगता येईल की त्या गोष्टीने कोणत्या पण करिअरमध्ये 100% सक्सेस मिळेल, असं मी अमितजींना विचारलं. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितलं कि एक ही बात है, अगर वो करेंगे तो आपको जो यश है, जो सक्सेस है वो हासिल होगा. मी म्हणलो कोणती? तर ते म्हणाले दॅट इज डिसिप्लिन. डिसिप्लिन, शिस्त. आम्ही तेव्हा त्यांना भेटायला गेलो ना, 7 वाजताची वेळ होती. हा माणूस आतल्या खोलीतून बाहेर यायला किती वेळ लागणार होता? अरे 2 पावलं. ते 6:30 वाजता येऊन थांबले होते, 6:30 वाजता. मग त्यांच्यासोबतचा एक हिरो राजेश खन्ना, जो मला देखील आवडतो, त्याचं कारण मेरे सपनो की राणी नावाचं गाणं त्यांचं जे झालं 1969, राजेश खन्ना मोठा स्टार होता. पण राजेश खन्ना वॉज मिसिंग डिसिप्लिन. 10:30ची वेळ असेल तर संध्याकाळी 4:30ला यायचे. अमिताभ बच्चन आजही 10:30ची वेळ असेल तर 9:30 वाजता पोहोचतात. याचा अर्थ आपण सगळ्यांनी, बुद्धिमत्ता किती महत्वाचं नाही, मार्क किती पडतील महत्वाचं नाही, डिसिप्लिन जर राहिलो तर 100% यश मिळणार आहे. ही डिसिप्लिन बसायची असेल, वागायची असेल, अभ्यासाची असेल, कामाची असेल. मला असं वाटतं की हा एक फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला आजच्या या भाषणातला, की डिसिप्लिननी वागायचं. हल्ली पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या काही आयांचा नाश्त्याचा खर्चच कमी झालाय, असं मला व्हॉट्सअपचा एक मेसेज आला होता. नाश्त्याचा खर्च का कमी झाला माहिती का? पोरं उठतातच 11:30 वाजता. एकदा मी असं सांगितलं, पोरं उठतातच 11:30ला, तर पलीकडनं आवाज आला 1, 2. त्याचं कारण, आमची मुलं जर रात्री 2:30-3 पर्यंत जागी असणार असतील तर करिअर होणार नाही, होणार नाही. एकदा मी व्याख्यानावर येत होतो, लक्झरीमध्ये झोपलो होतो, अचानक जाग आली म्हणून मी मोबाईल चेक केला, 3:30 वाजले होते. फेसबुक सहज असं पाहिलं किती वाजले बघायला गेलो तर माझ्या फेसबुकचे मित्र, काही मित्र जागे होते, त्यांचा इथे ग्रीन स्पॉट होता, ग्रीन स्पॉट. त्यातल्या एका विद्यार्थ्याला मी मेसेंजरवरती मेसेज केला, लवकर उठलास का? आणि त्याने तात्काळ मला उत्तर दिलं, अजून झोपलोच नाही. मला तुम्ही सांगा कसं काय करिअर होईल? सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे आमचा मुलगा हुशार आहे, फक्त अभ्यास करत नाही. हा मुद्दा तुमचा नाही, हा राष्ट्रीय प्रश्न आहे. मला असं वाटतं की अनेक मुद्दे आहेत करिअरचे. कोणते प्रश्न आपण विचारावेत आणि कोणते विचारू नयेत हे पण सांगतो, आणि माझ्या व्याख्यानाला मी पूर्णविराम देतो. मला जरा उरकायचं लवकर, परंतु काही मुद्दे देखील सांगायचे. कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे असा प्रश्न विचारू नका. कोणत्या क्षेत्रामध्ये मला स्कोप आहे असा प्रश्न विचारा. कारण किशोर कुमारला गाण्यामध्ये स्कोप होता ना, कारण तो गळ्याने गाणं म्हणायचं ना. मला जर नरडं असेल तर मला गायनामध्ये स्कोप आहे का? म्हणजे विराट कोहली क्रिकेट खेळतो आणि त्याच्यात पैसे कमावतो, पण मग आम्ही पण लगेच बॅट बॉल घेऊन जायचं तर ते करता येईल का? येईल करता. मग नियम आहे. माझी मुलगी सुद्धा आता क्रिकेट खेळते, ती पण आता स्टेट कडनं खेळण्यासाठी, म्हणजे तिचं आता झालं, एकदा सिलेक्शन झालं होतं. मी तिला सूचना केली आहे, तुला क्रिकेटमध्ये जायचं असेल तर तुला 8 तास ग्राउंडवरती थांबावं लागेल. सकाळी लवकर उठून 4 तास सकाळचे, आणि दुपार जरा टळली की त्यानंतर 4 तास.
मग तुला स्पर्धा राहणार नाही. 8 तास तू क्रिकेट खेळ. मग मी तिने मला कॅल्क्युलेट करून दाखवलं की माझ्या वयोगटामधले 1.5 लाख मुली माझ्याशी स्पर्धेमध्ये आहेत आणि आमच्यासाठी जागा आहेत 11. मी म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ह्या 1.5 लाख पैकी किती मुली 8 तास ग्राउंडवरती असणार आहेत? याचं उत्तर 100 सुद्धा नाही. 100 सुद्धा नाही. ज्या युपीएससी परीक्षेची आपण चर्चा करतो ना की फार कॉम्पिटिशन आहे, मी तुम्हाला सांगतो 14 लाख बसतात, 110 120 पास होतात, मान्य आहे. पण त्या 14 लाख पैकी खरोखर 12 तास 14 तास अभ्यास करणारे, संपूर्ण वाचन 2 वर्ष केल्यानंतर 1 वर्ष रिव्हिजन करणारे, त्यानंतर 6 महिने क्वेश्चन पेपर सोडवणारे आणि पुन्हा 6 महिने रिव्हिजन करणारे अख्ख्या देशामध्ये 14 लाख पैकी 2000 सुद्धा नसतात. आणि म्हणून जे सिलेक्शन होतं 1200 लोकांचं ते त्यापैकी असतं. स्पर्धा नाहीये चांगल्या आणि महान कामाला. स्पर्धा कुठे माहिती का? शेवटची मंगलाष्टका झाल्यावर पहिल्या पंक्तीला स्पर्धा आहे. बस तिथं स्पर्धा आहे. तिथं जर नजर चुकी दुर्घटना घटी. लोक शेवटची मंगलाष्टका असं टाकायच्या आधी ताटा जाऊन बसतात. तोच हुशार जो पहिल्यांदा बसेल, कारण तिसऱ्या पंक्तीला जर बसला तर कळतं की अरे जिलेबी पण होती बरं का, नाहीतर ना मग तुकडे मिळतात. मला तुम्ही सांगा, हे काय महान काम नाहीये पहिल्या पंक्तीला बसणं. महान काम कोणतं आहे? हे लग्न चालू असताना जर लाईट गेली तर त्या वधू पित्याला जनरेटर आणून देण्यामध्ये 2 तरुण पाहिजे असतात, ते आम्हाला मिळत नाहीत. आणि म्हणून मला आनंद वाटतो की संतोषजी पांढरे सर असतील किंवा आपले महावीर काळे सर असतील, बनसोड साहेब असतील, सुनीलजी असतील, नायकवडे असतील, ही मंडळी ही सगळी काम करतायत. ही सगळीच, म्हणजे मला सगळ्यांची नावं माहित नाहीत, ज्यांच्याशी बोलणं झालं ते सगळीच माणसं. खरं तर यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. हे तुमच्यासाठी हे कार्यक्रम करतायत. मी जरी 5 वाजता आलो तरी माझ्या आधी हे सगळे कार्यकर्ते आले होते आणि हे सगळे काम करतायत. स्पर्धा तिथे आहे. चांगलं काम, महान काम करायला स्पर्धा नाही. स्पर्धा कुठे माहितीये? 6 सीटर मध्ये बसायला स्पर्धा आहे. तू पुढे हो, मी मागं होतो, तू इकडनं बस, मी तिकडनं बसतो. त्या ड्रायव्हरच्या ह्या साईडने एक आणि या साईडने एक बिचारा असा रिक्षा चालवतो. रिक्षा ही मोठं करिअर आहे, माझ्या दृष्टीने तेही मोठं करिअर आहे, पण रिक्षात बसणं हे काही महान काम नाहीये. पण विमानामध्ये असं दिसतं का हो? तू चाकात बस, मी फॅन खाली बसतो, बाईमध्ये पोतं टाक, आम्ही बसतो, असं होतं का? नाही. म्हणून इथे बसलेल्या जर कुणी असं म्हटलं की आमच्या आदर्श अहिल्याबाई होळकर, हे सगळीच मंडळी, व्यासपीठावरची मंडळी, हे आमचे आदर्श आहेत, हे आम्हाला असंच आमच्यासाठी पण पुण्यश्लोक काम करायचं असेल तर आता काय करणार? थोडक्यात सांगतो की मी फार्मसीमध्ये जाणार आणि कॅन्सरवरची लस शोधण्यासाठी मी काम करणार, यासाठी मला फार्मसीमध्ये जायचंय, असं म्हटलेली तरुण मुलं आपल्याला हवीत. हवामान खात्याचा अंदाज अचूकपणे वर्तवण्यासाठी मला हवामान खात्यात जायचंय, असं जर कोण म्हटलं तर आज आपल्याला आपल्या समाज बांधवांकडनं ही अपेक्षा आहे. डॉक्टर का व्हायचं असा प्रश्न एका मुलाला विचारला, त्यांनी उत्तर दिलं. सर म्हणला, मला डॉक्टर का व्हायचंय? अँब्युलन्स मधनं आलेला पेशंट माझ्या उपचारांनी चालत चालत घरी जायला पाहिजे, यासाठी मला डॉक्टर व्हायचंय. पैसे तर मिळणारच आहेत. एक इंजिनिअरिंगला आलेला विद्यार्थी म्हणतो, सर मला सिव्हिल घ्यायचंय. मी म्हणलं, अरे सध्या CSITचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, तू सिव्हिल का घेणार? त्या मुलाचं उत्तर असं होतं, तो म्हणला, रस्त्यांची दुर्दशा पाहिल्यानंतर मला असं वाटतं मी सुद्धा जंगली महाराज रस्त्यासारखा रस्ता तयार करणार. मी केलेल्या रस्त्याला 40 वर्ष खड्डा नाही पडला पाहिजे, हे मला काम करायचंय, हेच माझं राष्ट्र निर्माण, हेच मला करायचंय. मला 50 ठिकाणी बंगले बांधायचे नाहीये, त्याचं कारण सगळं इथंच ठेवून जावं लागतं. परवा वाईट वाटलं, अमेरिकेतली एक मुलगी आणि तिचा भाऊ जर्मनीतला, आईचं इथं निधन झालं. आईने कावड कष्ट करून या दोघांना परदेशात पाठवलं आणि पेपरला बातमी आली होती की त्या महिलेचं अंत्यविधी करण्यासाठी त्या दोघांनी येण्यास नकार दिला. याला नाही करिअर म्हणणार मी, मला याला करिअर नाही म्हणायचं. करिअर म्हणजे मी माझं आरोग्य, माझं कुटुंब, माझी संस्कृती, माझं धर्म, माझा समाज, ह्या सगळ्यांना मी फॉलो करून उद्या आपल्याकडं आपल्या समाजामध्ये असलेल्या ज्या काही सगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत, ज्या चांगल्या आहेत, त्या प्रथा परंपरा पण टिकवायच्यात आपल्याला. येळकोट येळकोट जय मल्हार आपल्याला करतच राहायचंय, पण हे करताना आपल्याला जगाला सुद्धा गवसणी घालायची आहे, पण आई वडिलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सगळं बॅलेन्स्ड करिअर असं म्हणता येऊ शकेल आणि हे अपेक्षित आहे. जाता आता मी थोडक्यात सांगेल की आत्ताची ट्रेंडिंग करिअर्स कोणती आहेत. सध्या AIचा जमाना आहे. मित्रांनो, घाबरू नका कोणत्याही करिअरमध्ये जाताना की AI मुळे जॉब जातील का. सुरुवातीला जातात, नंतर नाही जाणार. 80च्या दशकामध्ये कॉम्प्युटरबद्दल
पण असं झालं होतं. मला आठवतं मी लहानपणी बातम्या वाचल्या होत्या की गो बॅक कॉम्प्युटर. त्या जंतर मंतर सारख्या ठिकाणी तिथं आंदोलन झालं होतं. काय झालं होतं आंदोलन? कॉम्प्युटर नको, नोकऱ्या जातील. नोकऱ्या गेल्या का वाढल्या? अरे नोकऱ्या वाढल्या, एक्सपोनेन्शियली वाढल्या नोकऱ्या. AI मुळे सुद्धा नोकऱ्या वाढणार आहेत. फक्त लक्षात घ्या आपण कोणत्या पेरीफेरीवरती काम करायचंय. परवा मी दूरदर्शनसाठी एक इंटरव्ह्यू घेतला. माझा आमची माती आमची माणसाला काही कार्यक्रम असतात, त्यात मी इंटरव्ह्यूज घेतो. तिथे त्यांनी सांगितलं की म्हशीच्या पाठीवरती जर एखादी माशी बसली तर ती मारण्यासाठी तिने जर चावलं तर कदाचित ते आजार होऊ शकेल. तर आता AI सिस्टीमचा वापर केला जातो. वरतून कॅमेरा चेक करतो, कॅमेरा सांगतो शेजारच्या नॉझलला की तिथं फवारणी कर. ती माशी, तिच्यावरती फवारणी होते, ती माशी मरून खाली पडते. पूर्वी त्यासाठी ते सांभाळण्यासाठी कोणीतरी शेतकरी उभा राहावा लागायचा. आता तो जॉब गेला. पण आता ही जी इक्विपमेंट तयार होणार आहे ना, ते तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि IT वाल्या लोकांची रिक्वायरमेंट वाढणार आहे. कारण भारतामध्ये काही, मला असं म्हणतील काही 50 लाख तरी गोठे असतील. आपल्या घरामध्ये कदाचित आता रोबोट येणार आहे, जो झाडून काढणार आहे. तो झाडून काढणार रोबोट आता 0 ठिकाणी आहे. इथून पुढे कदाचित 14 लाख घरांमध्ये जर रोबोट आला तर 14 लाख रोबोट तयार करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ह्या सगळ्या लोकांची, IT या लोकांची गरज लागणार आहे. तर असं समजू नका की एखादं क्षेत्र बंद होईल का, उलट वाढणार आहे. मग यासाठी काय करावं लागेल? इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अपडेटेड राहावं लागेल. जमेल तसं पायथन, SQL, R, AI चे टूल्स हे शिकावे लागतील. मला तुम्हाला हे सांगायचं, अजून एक ट्रेंडिंग करिअर आहे, बिझनेस मधलं करिअर. काकडे साहेब, मी आता यावर्षी जे काउन्सिलिंग करतोय तसं मी गेले 99 सालापासून करतोय, पण या वर्षीचा मला ट्रेंड वेगळा दिसतोय मुलांचा. कम्प्लीट मला जेनझी माझ्या समोर बसलेली असती. आज तर मी सकाळी ज्याचं काउन्सिलिंग करत होतो, मुलगा माझ्या नुसतं असं बघत होता. काहीच रिएक्शन देत नाहीत पोरं. पूर्वी असं होतं की एखादं वाक्याला है भरपूर टाळ्या पडायच्या. आता मुलं अशी बघत असतात. ते म्हणतात की जास्त टाळ्या वाजवल्या तर ह्याला प्रेरणा मिळेल. हा जोक मी पण वाचला होता व्हॉट्सअपला. असं ते म्हणतात. पण ही जेनझी आहे ना, यांना समजावून घेतलं पाहिजे. ही भयंकर हुशार मुलं आहेत. आपल्याला जर यांच्या मनात काय जर कळलं ना, तर मी म्हणेल की त्यासारखं पेरेंटिंग नाही. मी खरं तर पेरेंटिंग या विषयावर देखील कार्यशाळा घेतो. मला तुम्हाला सांगायचं की ते कोऑर्डिनेशन छान व्हायला पाहिजे. नाहीतर ते तारक मेहता का उलट्या चष्म्यासारखं, भिडे मास्तर सारखं करू नका. हमारे जमाने में एक वडापाववर दिवस काढले, पोरं म्हणता असू दे ना, मी काय करू, आम्हाला एक बर्गर दे, त्याच्यावर दिवस काढतो. त्यामुळे जुन्या स्टोऱ्या सारख्या सांगू नका मुलांना. पुढचं भविष्य आपल्याला महत्वाचं आहे. तर उद्योजकतेमध्ये मला ट्रेंड सांगायचा आहे. 1 जानेवारीपासून आजपर्यंत जे मी काउन्सिलिंग केलेत ना, याच्यामध्ये 70% विद्यार्थी असं म्हणतायत की आम्हाला बिझनेसमॅन व्हायचंय, उद्योजक व्हायचंय. आणि त्याच्यातली अजून एक शॉकिंग गोष्ट, जी चांगली गोष्ट आहे, मी म्हणेल की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या, तुम्ही जर चरित्र वाचलं तर लक्षात येईल की त्यातही ती गोष्ट दिसते. आजच्या मुली असं म्हणतायत की आम्हाला उद्योजिका व्हायचंय. हा देखील मोठा ट्रेंड आता या ठिकाणी मुलांमध्ये दिसतोय. कसं व्हायचं ते सांगतो आणि थांबतो. बिझनेस करायचा आहे ना, तर वडिलांकडे कॅपिटल मागून बिझनेसमॅन होत नसतो. एकच चेंज आपल्याला करायचा आहे. जसा मी अजून एक चेंज तुम्हाला सांगितलं. मान्यवरांचं स्वागत आहे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. उद्योजकतेच्या करिअरमध्ये जर जायचं असेल तर काय करावं मी सांगतो आणि माझी वाणीला लगाम देतो. मित्रांनो, ज्याला बिझनेसमध्ये जायचंय त्याला मी एकच सांगेन की वी मस्ट बी बिझी ऑल द टाइम. आपण उद्योगी आणि बिझी असलं पाहिजे. याचं कारण शब्द तयारच झालाय मुळात बिझनेस, बिझी शब्दापासून. त्यामुळे जो व्यक्ती सतत बिझी राहतो तो व्यक्ती बिझनेसमध्ये जाणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून आत्ता जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मी असं सुचवेल की एका जागेवरती बसून राहणं बंद करा. सकाळी उठल्यानंतर क्विक ऍक्शन्स चालू करा. तुमच्या कॉलेजचा अभ्यास असेल, तुमची करिअर मधलं जे काही सगळं टर्मवर्क असेल तर सगळं पूर्ण करत चला. आणि हे सगळं करता करता कौशल्य विकसन करा, कारण त्याचा उपयोग तुमच्या करिअरच्या पायाभरणीमध्ये होणार आहे. 4 वर्षानंतर जर तुम्ही म्हणाला की मॅडम सारखं आम्हाला MPSC अधिकारी व्हायचंय, UPSC अधिकारी व्हायचंय, होता येणार नाही. त्याची तयारी 11वी पासून करायची मित्रांनो. आत्तापासून तयारी करायची, 12वी पासून तयारी करायची. म्हणजे 4 वर्षामध्ये एका बाजूला वय 21 झालं आणि एका बाजूला MPSC किंवा UPSC ची पोस्ट हातामध्ये आली. असं होऊ शकेल. बिझी राहावं लागेल. आणि बिझी राहिल्याचा फायदा असा आहे की चेहऱ्यावरती तेज दिसतं, तुम्ही ऍक्टिव्ह बनता.
आणि या बिझनेस या माध्यमातून आपल्याला जर करिअर करायचं म्हटलं तर पुढच्या पिढीला देखील फायदा होतो, कारण तुमचा व्यवसाय अख्खा हँडओव्हर केला जातो पुढच्या जनरेशनला. त्यामुळे नोकरीपेक्षा ते करिअर बेटर राहतं. तर मला हे सगळं सांगताना माझ्या याच्या व्याख्यानाचे निरोप देताना अजून एक मुद्दा एक सांगायचा जो मला मोह आवरत नाहीये. तो मुद्दा असा आहे की आज आपले IPS ऑफिसर काय बिरुदेव जे ज्यांचं अख्ख्या भारतामध्ये व्हायरल झालं, ते आज मला पण आवडलं असतं कदाचित. ते येणार आहेत म्हणल्यावरती मी श्रोताहून आलो असतो बरं का काळे सर, मला श्रोताहून यायला आवडलं असतं. कारण त्या माणसासारखा पाय म्हणजे जमिनीला पाय असलेला माणूस कुणीच पाहिला नाही. कारण मधल्या काळात असे पण अधिकारी आले की काही पण हाणायचं, काही पण सांगायचं, आणि मी काय केलं आणि अरे बिरुदेव साहेबांना ज्यावेळेस सांगितलं की असं असं तुमच्याबद्दल, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं तसं नाही, मी पुण्यात शिकायला होतो. म्हणजे ते सांगताना त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला. मला त्याच वेळेस लक्षात आलं की आपला समाज बांधव इथून पुढे IPS मध्ये मोठं काम करून दाखवणार, मनापासून मला वाटलं. खरं खरं असा म्हणजे हा अधिकारी पुढे जाऊन खरंच तो मार्केटिंग नाहीये, तो खऱ्या अर्थाने जेन्युइन अधिकारी. आणि आपल्या सगळ्या क्षेत्रात जेन्युइन माणसं तयार करायची. ते एक उदाहरण सांगतो. एका मी व्याख्यानाला गेलो होतो, एक क्लास होता, अभ्यासिका होती. तर मी भाषणाला जाताना जिन्यामध्ये काही मुलं साईडला अभ्यासाला बसली होती, हातात पुस्तकं होती UPSCची. तर त्यातल्या एका मुलाने मी आपलं सहज गंमत त्याची केली, असं डोक्याला हळूच टप्पल मारली. हळूच जोरात मारली असतं तर त्यांनी मला सोडला नसता. हळूच टप्पल मारली आणि मी त्याला जाता म्हणालो, अरे यावर्षी UPSCच्या जागा निम्म्याच आहेत, निम्म्याच जागा आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती ना 14 लाख पैकी बसतात ते पहिल्या 1000 मधलेच विद्यार्थी याच्यात जातात, आणि IASच्या जागा तर 110-120 असतात. तर मी त्याला असं म्हटल्यानंतर त्याची रिॲक्शन काय होती माहिती का? त्याने ते पुस्तक बंद केलं मध्ये बोट ठेवून, कारण कोणतं पान वाचायचं त्याला महत्वाचं आहे ना, उभा राहिला आणि माझ्या नाकापर्यंत असं बोट आणलं. एकदम असं मला घाबरून टाकलं त्यांनी. मी असं झालो. मला म्हणला तुमचं नाव काय नाही, पण हे लक्षात ठेवा, विनम्रपणे सांगतोय मी तुम्हाला, जागा निम्म्याचा विषय काढताय तुम्ही. अहो म्हणला सर, अख्ख्या देशामध्ये एक जरी जागा असती ना IASची, एक जागा, त्यासाठी मी लढणार आहे, मी त्यासाठी अभ्यास करणार आहे. माझे आई वडील ते स्वप्न बघून चाललेत. मी म्हणलो बस खाली, रिलॅक्स. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मी व्याख्यानाला त्याच ठिकाणी गेलो, त्यावेळेस चहा पाण्याच्या वेळेस मी म्हणालो त्या संस्था चालकाला, एकच जागा असली तरी मीच होणार आहेस असं म्हटलेला झाला का आहेस? असं म्हणल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं, नाही झाला आहेस. मला वाईट वाटलं. वाईट याचं वाटलं की तो नुसता म्हणत नव्हता, काम पण करत होता, इच्छाशक्ती होती. मग का नाही झाला आहेस असं मला वाटलं. पण त्या संस्था चालकाचं मी अर्धच वाक्य ऐकलं होतं. ते म्हणाले, नाही झाला आहेस, IPS झाला. त्यामुळे स्वप्न पाहायला पाहिजेत. स्वप्न जर पाहिली तर ती नक्की पूर्ण होतील. आपणही सगळ्यांनी स्वप्न पाहायला पाहिजेत. आणि मी पुन्हा एकदा आज या सगळ्या पुण्यश्लोक आठवणींनी असं मी म्हणेन की आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला जगा सगळा हा टेंभा मिरवायचा आहे आपल्या यशाचा. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान द्यायचंय. मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार, हे जे अहिल्याबाईंनी आपल्याला सांगितलंय. मी कोण होणार हे महत्वाचं नाही, मी काय करणार हे महत्वाचं आहे. मला काय मिळणार हे महत्वाचं नाही, मी काय देणार हे महत्वाचं आहे. या रचनेतून करिअर करूयात. पैसा तर मिळणारच आहे, पण पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, त्यासोबत अजून एक मुद्दा आहे करिअरचा, तो म्हणजे चिरकाल टिकणारं नाव. हे चिरकाल टिकणारं नाव आपल्याला जर करता आलं तर मी म्हणेल की ते खरं करिअर आहे. त्यामुळे केवळ मी, माझी गाडी, माझा बंगला आणि माझा बँक बॅलन्स एवढं नको बघायला. आपण सर्वार्थाने करिअर करूयात. आणि शेवटी एक व्याख्या सांगेल, अल्टिमेट गोल ऑफ लाईफ इज स्माइल ऑन फेस. बस, बाकी काही नाहीये करिअर म्हणजे. तुझ्या चेहऱ्यावरती स्माइल जर असेल, समाधान असेल, तर ते समाधानच खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जिथं महान कामाला स्पर्धा नाहीये, तिथं तुम्ही उतरा, दिवसभर काम करा. मी म्हणेल की इथं बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला दुसरं काहीच काम नसणार नाहीये. त्यांच्या आई वडिलांना मी प्रश्न विचारतो, यांना तुम्ही दुसरं काम दिलंय का काय काम? फक्त अभ्यास सांगितलं ना. मग या बिचारांनी फक्त जर अभ्यास केला आणि जो 500 पैकी 500 वाला मुलगा होता ना, रिपिटेटिव्ह स्टडी, तर असं जर पुढच्या 2-4 वर्षात केलं तर मी म्हणेल की 4 वर्ष कष्टाची पुढच्या 60-70 वर्ष सुखाच्या आयुष्यासाठी उपयुक्त ठरतील. तसं ते तुमच्या बाबतीत व्हावं
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीने मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं, याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. मला असं वाटतं की हे काम आपल्याला निरंतरपणे करायचंय. मी जे काम करतोय व्याख्यानाचं, याच्यात देखील लोकांची गरज आहे, याच्यात देखील समुपदेशनात लोकांची गरज आहे, याच्यातही या हे सुद्धा मोठं करिअर आहे, सायकोलॉजी सुद्धा मोठं करिअर आहे. तर अशा अनेक करिअर्सला आपण जाऊ शकतो. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.